क्रमांक 1. शेळी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले पर्याय आहेत: ए. भारत, बी. नेपाळ. प्रश्न सी. पाकिस्तान, डी. बांगलादेश. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नेपाळ. प्रश्न क्रमांक 2. तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते? आपले पर्याय आहेत: ए. कॅफीन, बी. निकोटीन, सी. अल्कोहोल, डी. कार्बन. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निकोटीन. प्रश्न क्रमांक 3. पिवळे सफरचंद कोणत्या देशात आढळते? आपले पर्याय आहेत: ए. भारत, बी. चीन, सी. जपान, डी. अमेरिका. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जपान. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या फळाचा ज्यूस जास्त काळ टिकतो? आपले पर्याय आहेत: ए. सफरचंद, बी. द्राक्ष, सी. संत्रे, डी. लिंबू. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. लिंबू. प्रश्न क्रमांक 5. भारतात सर्वात जास्त कॉफी कोणत्या राज्यात तयार होते? आपले पर्याय आहेत: ए. केरळ, बी. कर्नाटक, सी. तमिळनाडू, डी. आसाम. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक. प्रश्न क्रमांक 6. जगामध्ये सर्वात पहिले काय आले? अंड की कोंबडी? आपले पर्याय आहेत: ए. अंड, बी. कोंबडी, सी. दोन्ही एकत्र, डी. सांगता येत नाही. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अंड. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? आपले पर्याय आहेत: ए. पुणे, बी. नाशिक, सी. अहमदनगर, डी. सोलापूर. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अहमदनगर. प्रश्न क्रमांक 8. घोरपडीचा उपयोग कोणत्या सांधेदुखीसाठी केला जातो? आपले पर्याय आहेत: ए. पाठदुखी, बी. गुडघेदुखी, सी. कंबरदुखी, डी. मानदुखी. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गुडघेदुखी. प्रश्न क्रमांक 9. ब्रेड फुलण्यासाठी कोणता घटक वापरतात? आपले पर्याय आहेत: ए. साखर, बी. मीठ, सी. यीस्ट, डी. तेल. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यीस्ट. प्रश्न क्रमांक 10. कोणता प्राणी कधीही उडी मारू शकत नाही? आपले पर्याय आहेत: ए. हत्ती, बी. घोडा, सी. वाघ, डी. कुत्रा. उत्तर माहीत असल्यास कमेंट करा. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हत्ती.